IPL 2026 मध्ये मॅच फिक्सिंग झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत आणि याचं सरळ कनेक्शन वैभव सूर्यवंशीशी जोडलं जात आहे. नक्की काय भानगड आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, RCB आणि राजस्थान यांच्यामध्ये काही दिवसापूर्वी मॅच झाली. या मॅचमध्ये वैभव सूर्यवंशीने धडाकेबाज 78 धावांची खेळी केली. पण या खेळीनंतर अशी काही गोष्ट घडली त्यामुळे सोशल मीडियावरती असं म्हटलं गेलं की ही मॅच फिक्स होती. राजस्थान टीमच्या मॅनेजमेंटमधील रोमी भिंडर हे जे व्यक्ती आहेत ते मॅचच्या दरम्यान मोबाईल वापरताना दिसले. आता BCCIच्या नियमानुसार IPL सामन्यादरम्यान कोणालाही मोबाईल वापरायची परमिशन नसते. तरीसुद्धा रोमी भिंडर हे मोबाईल वापरत होते. त्यात वैभव सूर्यवंशी आउट झाला. तो त्यांच्या बाजूला जाऊन बसला आणि तोही त्या मोबाईलमध्ये बघू लागला. त्यामुळे सोशल मीडियावरती असं बोलण्यात आलं की जर का अशा प्रकारे चालू मॅचमध्ये फोन वापरला जातोय तर मॅचच्या आतले इनपुट्स कोणाला तर सांगितले जातात काय आणि वैभव सूर्यवंशी तिकडे काय करतोय, या मेसेजेसनी अशा प्रकारच्या पोस्टनी सोशल मीडिया अक्का चक्का भरून गेला. मित्रांनो, तुम्हाला इकडे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की हे फक्त सोशल मीडियावरती चाललेलं आहे. BCCIने असं कुठेही सांगितलेलं नाही आहे की मॅच फिक्सिंग झाली आहे किंवा असे कोणतेही आरोप सिद्ध नाही झालेत की मॅच फिक्सिंग झालेले आहे. फक्त रोमी भिंडर यांनी जो आहे तो मोबाईल पाहिला किंवा मोबाईल यूज केला आणि वैभव सूर्यवंशीने तो बघितला म्हणून सोशल मीडियावरती या गोष्टी बोलल्या जात आहेत. त्यानंतर दिल्ली आणि गुजरातच्या मॅचमध्ये डेव्हिड मिलर याने 1 रन जी आहे ती घेतली नव्हती. त्यामुळे सुद्धा सोशल मीडियावरती हे बोललं जात आहे की ती सुद्धा मॅच फिक्स होती म्हणून डेव्हिड मिलर यांनी 1 धाव घेतली नाही. पण या कोणत्याही अधिकृत बातम्या नाही आहेत. फक्त या सगळ्या चर्चा सोशल मीडियावरती चाललेल्या आहेत. मला असं वाटतं सोशल मीडियावरती लिहिताना लोकांनी थोडासा विचार करावा, कारण वैभव सूर्यवंशी अत्यंत छोटा मुलगा आहे. त्याचा आत्ताच करिअरची सुरुवात झालेली आहे आणि त्याच्याबद्दल जर का लोक असं लिहित असतील तर मला वाटतं की थोडंसं त्यांनी विचारपूर्वक कोणत्याही पोस्ट करायला हव्यात. तुम्हाला काय वाटतं हे सगळं प्रकरण पाहिल्यानंतर की खरंच IPL मध्ये मॅच फिक्सिंग होतं का? प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.